मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला असेल अमेरिकन 5G नेपियर घास। आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये आपल्या अमेरिकन 5G नेपियर गवताची काय अवस्था आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि याला तब्बल 2 वर्ष झालेले आहेत। पाठीमागे आपल्याला वर्षाला एक कापणी मिळाली होती आणि हे दुसरं वर्ष आहे। दुसऱ्या वर्षात ही दुसरी कापणी आहे। चारा खूप भारी आहे, मक्यासारखा आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण याची वाढ खूप धीम्या गतीने होते, जर्मिनेशन पण खूप कमी होते। भरपूर शेतकरी मित्रांनी याचा अनुभव पण नक्कीच घेतला असेल। आपल्या जमिनीला पाणी नसन तर बिना पाण्याचा अमेरिकन 5G नेपियर घास किती दिवस जिवंत राहू शकतो। पाण्याची गैरसोय असल्यामुळे आज 2 महिने झाले, तुम्ही बघू शकता। 2 महिन्यानंतर अमेरिकन 5G नेपियर गवत आहे ते अशा पद्धतीत त्याचा रिस्पॉन्स आहे। तुम्ही बघू शकता पूर्णपणे जे अमेरिकन 5G नेपियर गवत आहे ते पूर्णपणे जळून चाललेलं आहे। पूर्ण जी बेटड आहे ती पूर्ण बेटड असे जळून चाललेले आहे। बघू शकताय तुम्ही पूर्णपणे। काही दिवसापूर्वी हे बेट हिरं होतं, पण आता याला पाणी नसल्या कारणाने तुम्ही बघू शकताय पूर्ण कुचकं बेट झालेलं आहे आणि पूर्णपणे जळून चाललेलं आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, यश गोट फार्म अँड सीड्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, नेहमीच मी शेतीविषयी चाऱ्याविषयी वेगवेगळ्या संदर्भात व्हिडिओ बनवत असतो आणि आपले व्हिडिओ जेन्युइन असतात, एकदम लाईव्ह प्रॅक्टिकल जी स्थिती आहे ती स्थिती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। जर मित्रांनो आपण जर आमच्या यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर नक्कीच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून काय होईल तुम्हाला शेती संदर्भात चारे संदर्भात नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला असेल अमेरिकन 5G नेपियर घास। भरपूर शेतकरी मित्रांचे कमेंट असतात, कॉल असतात, मेसेज असतात की अमेरिकन 5G नेपियर गवताचा आम्हाला रेव्हेन्यू दाखवा। आपण जे इथून मागचे जे व्हिडिओ बनवलेले होते त्याचे आपण फ्लो बघितलेले आहे। तर आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये आपल्या अमेरिकन 5G नेपियर गवताची काय अवस्था आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जे अमेरिकन 5G इथं आपल्यापाशी दिसतंय हे फक्त दुसऱ्या कटिंगचं आहे आणि याला तब्बल 2 वर्ष झालेले आहेत। याला पाठीमागे आपल्याला वर्षाला एक कापणी मिळाली होती आणि हे दुसरं वर्ष आहे। दुसऱ्या वर्षात ही दुसरी कापणी आहे। त्याची हाईट पण तुम्ही इथं बघू शकताय, सर्वसाधारण 4 ते 5 फुटापर्यंत याची हाईट झालेली आहे। सुरुवातीपासून शेतकरी मित्रांनो मी याच्याविषयी तुम्हाला सांगितले आहे की चारा खूप भारी आहे, मक्यासारखा आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण याची वाढ खूप धीम्या गतीने होते, जर्मिनेशन पण खूप कमी होते। भरपूर शेतकरी मित्रांनी याचा अनुभव पण नक्कीच घेतला असेल। तर आजचा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो, जर आपल्या जमिनीला पाणी नसन तर बिना पाण्याचा अमेरिकन 5G नेपियर घास किती दिवस जिवंत राहू शकतो आणि त्याची परिस्थिती वास्तुस्थिती काय आहे तर मी तुम्हाला दाखवू शकतो। आज तब्बल 2 महिने उलटून गेलेले आहे मित्रांनो। ह्या आपल्या प्लॉटला इथं पाणी नाही आहे, कारण की तुम्ही समजू शकता सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मागच्या वर्षी खूप कमी प्रमाणात पाऊस पडलेला आहे, त्यामुळे जी आपले बोरवेलचे पाणी होते ते पाणी कमी पडलेले आहे। आपलं जी दलक क्षेत्र आहे या क्षेत्रामधलं पण आपल्याला पाणी जवळजवळ संपल्यासारखंच आहे, म्हणजे पूर्णपणे कमी झालेलं आहे। त्यामुळे काय झालेलं आहे, इथल्या जी पिकांना आहे पाणी नाही आहे, पाण्याची गैरसोय असल्यामुळे आज 2 महिने झाले, तुम्ही बघू शकता। 2 महिन्यानंतर जी अमेरिकन 5G नेपियर गवत आहे ते अशा पद्धतीत त्याचा रिस्पॉन्स आहे, बघू शकताय तुम्ही। तर आतमध्ये तुम्हाला पूर्णपणे मी दाखवतो। दोन महिन्यापर्यंत शेतकरी मित्रांनो जे आपलं अमेरिकन 5G नेपियर गवत आहे ते चांगल्या पद्धतीत आपल्याला बघायला मिळालं आणि आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे जे अमेरिकन 5G नेपियर गवत आहे ते पूर्णपणे जळून चाललेलं आहे। बघू शकताय मित्रांनो, इकडं जसं आपण ह्या साईडला आलेलो आहे, या साईडला पूर्णपणे आपलं जी अमेरिकन 5G नेपियर गवत आहे पूर्णपणे जळून चाललेलं आहे, बघू शकताय तुम्ही। कारण की ह्या गवताला पाणीच नाही, तरी पण मित्रांनो जी आमची जमीन आहे ही जमीन काळी आहे, कसदार आहे। जर इतर नेपियर गवताच्या तुलनेमध्ये आपण जर याचा विचार जर केला अमेरिकन 5G नेपियर गवताचा, तर 4G बुलेट सुपर नेपियरने आपल्याला बेस्ट रिस्पॉन्स दिलेला आहे। अजूनही ते एकदम चांगल्या अवस्थेमध्ये आहे आणि माझा असं अनुभव असेल की याच्यापेक्षा अजूनही 2 महिने 4 महिने जरी पाणी नसलं
तरी पण 4G बुलेट मी म्हणतो कायम स्वरूपात जळून जाणार नाही, कारण की 5-5, 6-6 महिने त्याला पाणी नसलं तरी कुठल्या प्रकारे प्रॉब्लेम येत नाही. तर याला जे अमेरिकन 5G नेपियर गवत आहे याला आपला पहिलाच असा टाइम आहे की याला पाणी नाही आहे. त्या अनुषंगाने आपल्याला लाईव्ह परिस्थिती अशी दिसते की तुम्ही बघू शकताय की पूर्ण जी बेटड आहे ती पूर्ण बेटड असे जळून चाललेले आहे. बघू शकताय तुम्ही पूर्णपणे. काही दिवसापूर्वी हे बेट हिरं होतं, पण आता याला पाणी नसल्या कारणाने तुम्ही बघू शकताय पूर्ण कुचकं बेट झालेलं आहे आणि पूर्णपणे जळून चाललेलं आहे. इथं पण तुम्ही बघू शकता एक बेट कशा पद्धतीने लवणलेलं आहे, कल्टी मारलेला आहे आणि पूर्णपणे अमेरिकन 5G जी प्लॉट आहे तुम्ही बघू शकताय पूर्णपणे अशा पद्धतीत एकदम अस्तव्यस्त झालेला आहे, पूर्णपणे जळून गेलेला आहे. ते बेट होते तुम्ही बघू शकता, छोटे बेट लगेच पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत. तर अशा पद्धतीत आपल्या अमेरिकन 5G नेपियर गवताची परिस्थिती आज आहे. मित्रांनो बघू शकताय तुम्ही की पूर्णपणे पाणी नसल्या कारणाने अमेरिकन 5G नेपियर गवत हे आपलं जळून चाललेलं आहे. तर मित्रांनो बघू शकताय आपण अमेरिकन 5G नेपियर घास हा 2-2.25 महिने याला पाणी नाही आहे, तोच पूर्णपणे जळून चाललेला आहे. कमीत कमी अजून 8-15 दिवस पूर्णपणे हे हिरं राहील आणि पूर्णपणे हा प्लॉट जळून जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर रिपीट दुबारा याची उगवण शकता होऊ शकते की नाही शकते हे अद्याप मी सांगू शकत नाही, पण 75% मला असं वाटतंय जर हे गवत जर जळून गेलं तर पुन्हाचे फुटू शकत नाही, कारण की त्याच्या काही बेटाच्या याच्यापासून आपण एक तर्क ओळखलेला आहे. तसं पण शेतकरी मित्रांनो आपण याच्या अजून पुढचे पार्ट बनवणारच आहोत. तर अजून किती दिवस याला जर पाणी नसलं तर हे जिवंत राहू शकते. अशा पद्धतीत बघू शकताय तुम्ही मित्रांनो इथं भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आपले जी नेपियर गवत होते सगळे नेपियर गवते, कुठल्याही नेपियर गवताला इथं पाणी राहिलेलं नाही. त्यामुळे पूर्ण जी प्लॉट आहेत ते प्लॉट पूर्णपणे जळून चाललेले आहेत आणि जळून काही गेलेले आहेत. आणि आज आपण अमेरिकन 5G नेपियर गवताचा तुम्हाला रिस्पॉन्स दाखवलेला आहे की बिना पाण्याचं ते नेपियर गवत कसं आहे आणि किती दिवस झाले याला पाणी नाही. तर अशाच पद्धतीत शेतकरी मित्रांनो आपण लाईव्ह प्रॅक्टिकल व्हिडिओज बनवत असतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक दुसऱ्या नेपियर गवताविषयी असाच प्रॅक्टिकल लाईव्ह व्हिडिओ बनवू. तोपर्यंत तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून काय होईल तुम्हाला नवीन जी काही व्हिडिओ असतील ती व्हिडिओ बघायला मिळतील. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.